अशा ॲक्टिव्ह हार्मोनल ॲक्नेमुळे मला जे मार्क्स येत आहेत, त्यासाठी मी एक होम रेमेडी यूज करत आहे. मला जर ती इफेक्टिव्ह वाटली, तर मी लवकर तुमच्याशी शेअर करेल. त्याच्या आदल्या दिवशी मी गेले होते गावी. गावी जाण्याअगोदर सकाळी मॉर्निंग ड्युटी करून आले आणि त्यानंतर आवरलं. माझ्याकडे वेळ होता आणि भूक लागली होती म्हणून थोडीशी पेटपूजा केली आणि त्यानंतर इव्हनिंगला गावाकडे जाण्यासाठी निघाले. कारण दुसऱ्या दिवशी मला होती सुट्टी. इव्हनिंगला येऊन पोहोचले. नेक्स्ट डेला आवरलं आणि त्यानंतर नाश्त्यामध्ये मी बनवले होते पोहे. पोह्याचा नाश्ता बनवला, तो केला. थोडं छोटे-मोठे कामं आवरले आणि दुपारी वेळ होता आणि काम होतं म्हणून नगरकडे आलेली. नगरमध्ये जे काम होतं ते केलं आणि त्यानंतर मम्मीकडे आलेली तिला भेटायला. कारण मम्मीचा करंटमध्ये बर्थडे होऊन गेला आणि तिला मला छोटंसं गिफ्ट द्यायचं होतं. तिने मला साबुदाण्याची खिचडी बनवली ती खाल्ली. आम्ही काही घरी गणपती बसवला नव्हता, बट मम्मीने मूर्तीपुढे छान असं दुर्वा आणि जास्वंदीचं फुल वाहिलं होतं. म्हटलं एक क्लिप तो बनतीये यार. आणि ही माझ्या मनूचं छोटंसं पिल्लू आहे, जे डिक्टो तिचीच कॉपी आहे. त्यानंतर मी घरी आले. मला आंबाड्याची भाजी बनवायची होती. याची काही तयारी मी करून गेले होते. आंबाड्याची भाजी माझी फेव्हरेट भाजी आहे आणि याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. तुम्ही नक्की जाऊन बघू शकतात. आणि ही भाजी जेव्हा मी ट्रेनिंगला होते, तेव्हा माझे आजोबा मला हॉस्पिटलला भेटायला येताना कंटिन्यू घेऊन यायचे. कारण माझी फेव्हरेट भाजी आहे. नंतर आंबाड्याची भाजी बनवली, बाकीचं आवरलं आणि असं संध्याकाळचं जेवण केलं आणि त्यानंतर जेवण करून मी आराम केला. तर असा हा माझा डे ऑफचा दिवस. काही जास्त स्पेशल नाही, बट रिलॅक्सली गेला. तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका आणि खूप सारी काळजी घ्या आणि हॅपी राहा. बाय.